नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में श्री दत्त मंदिर जीर्णोद्धार एवं मंगल कार्यालय भवन का भूमि पूजन संपन्न। 14 दिसंबर को ब्राह्मण सभा द्वारा आयोजन। अंबरनाथ के वड़वली स्थित श्री दत्त मंदिर के जीर्णोद्धार और मंगल कार्यालय भवन का भूमि पूजन श्री दत्त जन्मोत्सव के मुहूर्त पर कल सुबह 9:30 बजे विधि पूर्वक संपन्न हुआ। इस आयोजन की जानकारी ब्राह्मण सभा के अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी ने दी। भूमि पूजन समारोह में ब्राह्मण सभा के पूर्व अध्यक्ष अनिल गोड़बोले, गणेश पेंडसे, शशांक नवरे, सुनील नवरे और उनके परिवार, आर्किटेक्ट समाज सेवी ईश्वर चौहान, अंबर जय हिंद कोऑपरेटिव बैंक की निदेशक रूपा देसाई जगताप, उद्यमी अजीत गोड़बोले, आर्किटेक्ट महेश जगताप, पूर्व नगर सेवक सुभाष सालुंखे, सुवर्णा सालुंखे, निर्माण व्यवसायी सुहास आठले सहित कई गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। ब्राह्मण सभा ने नीचे की मंजिला और पहली मंजिल पर स्थित मंगल कार्यालय को सभी सुविधाओं से सुसज्जित करने का काम हाथ में लिया है। इसके अलावा श्री दत्त मंदिर का भी जीर्णोद्धार किया गया है, ऐसा ब्राह्मण सभा के अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी ने बताया। आर्किटेक्ट अतुल कुरतरकर ने भवन के नूतनीकरण के बारे में जानकारी दी। इस अवसर पर ब्राह्मण सभा कार्यकारिणी और महिला शाखा कार्यकारिणी के पदाधिकारी एवं सदस्य भी उपस्थित थे। नमस्कार। या ठिकाणी ब्राह्मण सभा अंबरनाथ दत्त मंदिर जीर्णोद्धार मंगल कार्यालय शुभारंभ करतात। आज आपण अंबरनाथगड आणि खास करून ब्राह्मण सभा संघटनेच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। मला अत्यंत होत आहे की मागील 5 वर्षापूर्वी कोरोना ज्यावेळेस लागला त्यापासून आपल्या दत्त मंदिराचा जो काही विषय आला होता तो पेंडिंग म्हणजे जसं जगावरती लॉकडाऊन झालं तसं अंबरनाथ ब्राह्मण सभेवरती सुद्धा लॉकडाऊन आलं होतं। आणि आज कुलकर्णी साहेब, ईश्वर चव्हाण साहेब आणि सुहासजी आठले आणि ब्राह्मण सभा सर्व कमिटीने जो निर्णय घेतलेला आहे तो अंबरनाथकरांचा खास म्हणजे एक प्रेमाचा ब्राह्मण सभा जो आहे सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी माफक दरामध्ये आपले कार्यक्रम या ठिकाणी घेता येतात। मंदिरामध्ये सर्वांना दत्तगुरूंना दर्शन घेऊन जुनी संस्था आहे त्याचा अंबरनाथकरांना मंदिर आहे तर दत्त मंदिर नावाजलेलं आपलं मंदिर आहे। आणि आज त्याचा जीर्णोद्धार आणि नूतनीकरणाचं या ठिकाणी शुभारंभ आहे। त्या ठिकाणी त्यांनी 2-3 महिन्यामध्ये कुलकर्णी साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आमचे सुहासजी आठले सर चांगल्या पद्धतीत नूतनीकरण करतील आणि अंबरनाथकरांना ब्राह्मण सभागृह लवकरात लवकर उपलब्ध करून देतील। त्याबद्दल आपण सर्वांना खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार सर्व उपस्थित मान्यवरांचं श्री दत्त मंदिर निवासस्थान सेवा समितीतर्फे मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहे। आणि याचा विशेष आनंद या ठिकाणी मला होत आहे की आम्ही एप्रिल 2024 मध्ये नवीन कार्यक्रम नियुक्ती झाला आणि जे रखडलेलं काम होतं ते रखडलेलं काम चांगल्या प्रकारे होईल अशी आम्हाला गॅरंटी किंवा शाश्वती कुलकर्णी साहेबांनी दिलेली आहे। त्यामुळे आम्हाला काम करायला भर आलाय। आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला मिळणारच आहे त्याची मला नक्कीच आशा आहे। आणि श्री दत्तगुरू आपल्या सर्वांना सदस्य अंबरनाथमध्ये प्रसिद्ध मंदिर आहे त्याच्यामध्ये आपलं वडील नाव प्रामुख्याने घेतलं जातं आणि ती कायम स्वरूपामध्ये राहील त्याची मला खात्री आहे। आणि सर्व भाविकांनी मंदिराचं बांधकाम आम्ही 5-6 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा विचार आहे। त्या 5-6 महिन्यामध्ये आपल्याला ज्या सगळे असे आर्थिक देणगी आपल्याला देता येईल ते आम्ही आर्थिक देणगी या ठिकाणी स्वीकारली जाईल। या ठिकाणी त्यांची निश्चित पावती घ्यावी पूर्वी तसे पावती सुंदर होता आर्थिक देणगी आहे ही विनंती आहे। तर या ठिकाणी कोणाला जर आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल काही सांगायचं असेल तर त्यांनी 2 मिनिट पुढे येऊन या ठिकाणी मनोगत व्यक्त करा। ब्राह्मण सभेच्या सर्व माझे अध्यक्ष असतील कार्यकारी सदस्य असतील
त्यांनी गेल्या अनेक वर्षापासूनचा केलेल्या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी यश येते आणि हे यश येते येत असताना आपले मुतारकर साहेब असतील, आपले चव्हाण साहेब असतील, सर्वांच्या सहकार्यानं मनात ज्या भाविकांच्या मनातल्या, ज्या सदस्यांच्या मनातल्या शंका होऊ शकतात किंवा निरसन करून हे मंदिर पुन्हा त्याच माध्यमातून चांगलं उभं राहील. मी गेल्या अनेक वर्षापासून बामण सभेचं दत्त मंदिर हे सर्वांना शक्ती आणि प्रेरणास्थान या ठिकाणी राहिलेलं आहे आणि मानाचं स्थान गेल्या अनेक वर्षापासून आम्ही 3-4 वर्ष झाली की या ठिकाणचं सगळं बंद असल्यामुळं विविध कार्यक्रम असतील, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाला सुद्धा हे लवकरात लवकर सुरू होईल अशी या ठिकाणी अपेक्षा करूया. आणि आपल्याला हे सर्व उभा करण्यासाठी जे काही ताकद देव देतोय त्यासाठी आपला मान, मनगट, मस्तक, मेंदू सशक्त व्हावा याच मी आजच्या ह्या गणपतीची प्रार्थना करतो. जे जे काय असेल ते आम्ही तर मना धनासर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद.